अत्यंत चांगल्या क्वालिटीची कामं आम्ही केलेत. आता आमचं काम जर लोकांना सांगायचं असेल, तर आम्ही लाकडाच्या ज्या स्मशानभूमीमध्ये लाकडावरती जळणाऱ्या हे आहेत, प्रेतं आहेत, पायर्स आहेत. त्या पायर्सवरती आम्ही एक सिस्टीम लावली, स्मोक अबेटिंग सिस्टीम. पूर्वी स्मशान हे गावाबाहेर होतं, पण कालांतराने गाव स्मशाना बाजूला आलं. आणि त्यामुळे कार्बन सूट्स जे तयार होतात किंवा कार्बन मोनॉक्साईड जो होतो तिथे निर्माण हाफ कंबशनमुळे, लाकूड ओलं असतात, जळल्यामुळे त्याने लोकांना स्मशानात गेलेल्या लोकांना त्रास व्हायचा. तर ह्या सगळ्या त्रासातून किंवा लाकडं जी 2 क्विंटल वगैरे लागायची ती 500 किलोवरती आणण्याचं काम आम्ही केलं. 6 तास बॉडीला लागायचे जळाला ते 1.5 तासावरती आणायचं काम केलं. तर ही सिस्टीम आम्ही लावली, पहिला चंदनवाडीला लावली आणि आता ती सगळीकडे रिप्लिकेट झाले. त्यामुळे जो धूर निर्माण होतो, आम्ही ऑक्सिजन त्याला पुरवठा करतो त्या भट्टीला. 40 HP आम्ही ब्लोअर लावलेला आहे, तो सक्शन करतो आणि जो धूर निर्माण होतो त्या धुराला तो स्वच्छपणे धुवून पाण्यामध्ये नॉझल्सनी स्प्रिंकलिंग करून आणि कॉस्टिक सोड्यामध्ये धुवून आम्ही स्वच्छ धूर आकाशात सोडतो. त्यामुळे आज अशी अवस्था आहे की स्मशानाच्या आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंगचे लोक त्यांच्या दरवाजाच्या किंवा खिडक्यांचे दरवाजे ओपन करून राहू शकतात.